नमस्कार मंडळी, मी श्रेयस कदम तुमचं स्वागत करतोय आजच्या विनी ब्लॉग मध्ये. आणि याहून बघा कसला लागता आता. तर मंडळी, आज आपण जातो पेंडूर गावातील मांड उत्सव. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लांबून पाया पडून आपण पुढच्या प्रवासाक सुरुवात केली. तर एवढ्या लवकर आपण यासाठी जातो की पहिला आपल्या जाऊचा असा आता म्हणजे आपल्या पाहुण्यांकडे. तर मंडळी, मी फर्स्ट टाइमच पेंडूर गावातील मांड उत्सवला जातोय आणि ह्यो रस्तो जाता आपल्या सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनला. उजव्या साईडचा रस्तो तो म्हणजे जाता आपल्या कसालाक आणि डाव्या साईडचा रस्तो तो जाता म्हणजे आपल्या मालवणा. समोरून आपल्या येत होती आपल्या कोकणची शान, ती म्हणजे आपली लाल परी. तिका बाय बाय करून आपण येऊन पोचलो सुकळवाडीमध्ये. नंतर आपण मस्तपैकी नेचरचा आनंद घेत आपण येऊन पोचलो कट्ट्यावर. त्यानंतर दुकानामध्ये पाहुण्यांसाठी खाऊ खाणी घेतलो आणि निघालो पेंडूरला जाऊ. मंदिराच्या ठिकाणी तर येऊन पोचलो, पण पहिला आपल्या जाऊचा सत्ता म्हणजे आपल्या पाहुण्यांकडे, त्यानंतर मग इकडे यायचा. आणि खरंच पेंडूर गावचा वातावरण हा ना आता म्हणजे एकदम निसर्गरम्य. त्यानंतर आपण येऊन पोचलो पाहुण्यांकडे आणि जास्त वेळ न करता आपण डायरेक्ट निघालो मंदिराकडे. या असा आपल्या पेंडूर मधला श्री देव वेताळ मंदिर. त्यानंतर बघू शकता इकडे उत्कृष्ट चांगल्या प्रकारे इकडे रांगोळी काढलेली होती. त्यानंतर इकडे पाया पडण्यासाठी सुंदर अशी विठुरायांची मूर्ती पण ठेवली होती इकडे. त्यानंतर इकडे भाविकांसाठी फोटो काढण्यासाठी पण ठेवला होता. त्यानंतर आपण इलो मंदिरामध्ये पाया पडण्यासाठी. मंडळी, ब्लॉग खूप मोठं झालो, तर आपण भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये. जर ह्यो ब्लॉग तुमका आवडलो असेल तर लाईक आणि शेअर करा आणि फॉलो पण करा. थँक्स फॉर वॉचिंग.